ट्रिपल तलाक आणि हलाला हे शब्द ऐकले की पोरी घाबरतात. या शब्दांना बदनाम केलं जातंय. खरंच मुस्लिम मुली धोक्यात आहेत का? ज्यांनी कुराण वाचलंय, समजून घेतलंय, त्या मुली बिनधास्त आहेत. पण काही धर्माच्या ठेकेदारांनी स्वतःचे कायदे केलेत आणि तेच स्वतःच्या धर्माला बदनाम करतायत. पहिलं म्हणजे ट्रिपल तलाक म्हणजे 3 तलाकचा कायदाच नाही, तर टप्प्याटप्प्याने आहे. म्हणजे पहिला तलाक दिल्यानंतर 3 महिने कालावधी असतो. यात दोघांना एकत्र येण्याची संधी असते. त्यानंतर दुसरा तलाक आणि शेवटी तिसरा तलाक. कुराणमध्ये हळूहळू विचारपूर्वक समजुतीने तलाक करण्यावर भर आहे. एकदम 3 वेळा उच्चारून नाही. तसं केल्यास तो गुन्हा आहे, 3 वर्षाची शिक्षा आहे. नंतर हलाला. हलाला म्हणजे तिसऱ्यांदा तलाक दिल्यानंतर ती स्त्री त्याच्यासाठी वैध राहत नाही. जर या दोघांना परत एकत्र राहायचं असेल तर निकाह हलाला करावा लागतो. म्हणजे दुसऱ्या पुरुषाशी लग्न करून त्याच्याशी तलाक घ्यायचा आणि आधीच्या नवऱ्याबरोबर राहायचं. हे एवढे कडक नियम कशासाठी? तर घटस्फोटाला गंभीर बनवण्यासाठी. एक तर तलाक देऊ नये आणि जर दिला तर दोघांनाही शिक्षा व्हावी. बदनामी तर दोघांचीही होणार. हलाला ही तसं बघितलं तर एक प्रकारची शिक्षाच म्हणावी. नवरा बायकोने प्रेमाने एकत्र राहावे हाच उद्देश आहे. ट्रिपल तलाक आणि हलाला हे आपण समजतो तेवढं सोपं नाही. कोणताही धर्म अन्याय शिकवत नाही. मग कुराण असो, गीता असो, बायबल असो की बुद्ध असो, आपापले धर्मग्रंथ हेच आपले कायदे आणि तेच नियम आपण पाळले पाहिजेत.